नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भक्ती योग. यामध्ये आहे साकार व निराकाराच्या उपासकांच्या उत्तमत्वाचा निर्णय आणि भगवत प्राप्तीच्या उपायाचा विषय, तसेच भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषांचे लक्षण. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवत गीता. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 1. एवं सतत युक्ताये भक्त्यास्त्वा पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमा. अर्थात अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपले भजन ध्यानात मग्न राहून आपणा सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग्यवेत्ते कोण होत? श्री भगवान उवाच. मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामतः. अर्थात श्री भगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अति उत्तम योगी वाटतात. ओवी क्रमांक 3 आणि 4. ये त्वक्षरं निर्देशं व्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचित्यं च कुटस्थमचलं ध्रुवम् संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रता. अर्थात परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मनबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. ओवी क्रमांक 5. क्लेशोऽधिकतरस्तेषां व्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्व्याप्यते. अर्थात सच्चिदानंद निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषाच्या साधनात कष्ट जास्त आहेत, कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. ओवी क्रमांक 6. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यसमत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त्य उपासते. अर्थात परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात. ओवी क्रमांक 7. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. अर्थात हे अर्जुना, त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. ओवी क्रमांक 8. मय्येव मनाथस्त्वं मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. अर्थात माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर,
म्हणजेच मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ओवी क्रमांक 9. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्थात जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे अर्जुना, अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ओवी क्रमांक 10. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम व्याप्स्यसि. अर्थात जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. ओवी क्रमांक 11. अथेदत्तव्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रिता सर्वकर्मफलत्यागं तत कुरु यतात्मवान्. अर्थात जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. ओवी क्रमांक 12. श्रेयो हि ज्ञानमभ्यासान् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्याग स्यागाच्छान्तिरनन्तरम्. अर्थात मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोबच परमशांती मिळते. ओवी क्रमांक 13. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. ओवी क्रमांक 14. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त स मे प्रिय. अर्थात जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो. तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्यांची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. ओवी क्रमांक 15. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चय हर्षामर्षभयोर्द्वैके मुक्तो यस च मे प्रिय. अर्थात ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ओवी क्रमांक 16. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. अर्थात ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य, शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. ओवी क्रमांक 17. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांगति शुभाशुभ परित्यागी
भक्तिमान्य समे प्रिय. अर्थात जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. ओवी क्रमांक 18. समशत्रो च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. अर्थात जो शत्रू मित्र आणि मान अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन सुखदुःख इत्यादी द्वंद्वात ज्यांची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते. ओवी क्रमांक 19. तुल्य निंदास्तु तीर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमर्तिर्भक्ती मानमे प्रियो नरः. अर्थात ज्याला निंदास्तुती सारखीच वाटते, जो ईश्वर रूपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ओवी क्रमांक 20. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रिया. अर्थात परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ओम तत्सदिति. श्रीमद् भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12.